त्या स्वैराचा अध्यादेश लागू करणं हे हायली इम्पॉसिबल आहे, ते शक्य नाही, ते बेकायदा आहे। सगळ्या स्वैराचा जर अध्यादेश जर लागू झाला तर फक्त ओबीसीचं आरक्षण संपत नाही तर एससी आणि एसटीचं सुद्धा आरक्षण संपतं। त्यामुळे हा सगळ्या स्वैराचा अध्यादेश लागू करायचा मला वाटत नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा पद्धतीचं काही कृत्य करतील। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोशल जस्टिस माहित आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना न्याय माहित आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही प्रचंड विश्वासाने त्यांना निवडून दिलेलं आहे। त्यामुळे सगळ्या स्वैराचा अध्यादेश जरांगे सारख्या खोलचट माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कदापिही लागू करणार नाहीत, हा प्रचंड विश्वास या महाराष्ट्रातल्या ओबीसींना आहे। आता मागण्या मान्य केल्या त्या संदर्भात ओबीसी आंदोलन म्हणून काय कुठल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत? मुळात गॅजेट वगैरे अशा गॅजेट वरून वगैरे आरक्षण दिलं जातं का? गॅजेटमध्ये नोंद सापडले म्हणजे ते सोशली बॅकवर्ड आहेत असं कुठं प्रूव्ह होतं का? आणि सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह झाल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कुणालाही आरक्षण देता येत नाही। आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे। आरक्षण म्हणजे कुणाच्या गरिबी हटवण्यासाठी किंवा कुणाच्या तरी आर्थिक तरक्की करण्यासाठी आरक्षणाचं प्रावधान या देशभरामध्ये नाही, संविधानाला तसं अपेक्षित नाही। या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट कळालेली आहे की जरांगे नावाच्या माणसाच्या उपोषणाचा पोपट आज रोजी इथं मेलेला आहे।